मी त्याला 4-5 वेळा सांगितलं बाबा क्लच प्लेटचा प्रॉब्लेम आहे, ऐकायलाच तयार नाही हा. आणि मग काय असतं ना, एक बेल्ट असतो तो शाफ्ट वरनं जातो, त्याचं टायमिंग जर चुकलं तर वाट लागते. गप्प कायस, काय झालंय का? माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? माझ्याकडनं चूक झाली. आज आई बाहेर गेल्या होत्या म्हणून मी ताराला बोलवलं घरी, पण नेमकी आई लवकर आल्या आणि मी पकडले गेले. का केलंस तू हे धाडस? तारा या घरची सून आहे आणि तिची पहिली संक्रांत होती ना. हो, पण आईला हे चालणार नाही तुला माहिती असून सुद्धा तू तिला बोलवलंस घरी. माझा हेतू वाईट नव्हता ना. हे तुला माहितीये ना, आईला थोडीच कळणार आहे. देवा, तर तुझ्यावर संक्रांत कशी येणार नाही बघतो मी. आईशी बोलून येतोच. थांबा, त्याची काही गरज नाहीये. आईने मला माफ केलं. एवढं सहजासहजी आईने माफ केलं तुला? कसं का? आई म्हणाल्या माझ्या पोटात बाळ आहे म्हणून मी तुला माफ करते. कमाल. मग आता हस ना, का चेहरा पाडून बसलीयस? तसं नाही, माझ्या या वागण्यामुळे ताराचं या घरात येणं अजूनच अवघड करून टाकलंय मी आता. सांगते ना, एवढा नको विचार करू. झालीये चूक, पण होईल कसं काय सेटल? अरे होत. थँक्यू. तुला नाही बाळाला म्हणतोय त्याच्यामुळे वाचलीस, नाही तर आई. पतंग उडूया का? येतं तुला पतंग उडवता? तेच म्हटलं मी, घरात आल्यावर घर एवढं सामसूम का वाटतंय? मी मुद्दाम नाही केलं सारंग सर. काहीतरी चांगलं करायला गेलो आणि असं कसं झालं कळत नाहीये. काय करू सारंग सर? अगं सावली, काही नको करू. तुला ना जास्त विचार करायची सवय लागली आहे, बाकी काही नाही. नको एवढा विचार करू, तुझी काही चूक नाही आता. अशी कशी चूक नाहीये? आम्ही हे करायलाच नको होतं. तिला तर मग मॅडमला किती वाईट वाटलं असणार. हा, वाईट तर वाटलं असेलच, पण आता काय करणार? जे करायचं होतं ते केलं तू. कधी ना कधी कळणारच होतं त्यांना. मला ना आता त्यांच्या समोर जायला पण भीती वाटते. खूप दडपण आलंय. नको काळजी करू सावली. हे बघ, तुझी काही चूक नाही आता. जे घडायचं होतं ते घडून गेलंय. त्यानंतर तुम्ही माफी पण मागितली. आता माफ करायचं की नाही करायचं हा निर्णय आईचा आहे. आणि जेवढं मी आईला ओळखतो ती माफ करेल, या अशा गोष्टीत घेऊन नाही बसत. नको रडू. थांबा हो थांबा. जगन्नाथला येऊ देत, ऐका माझं प्लीज. असं करू नका हो. हे बघा मॅडम, तुम्ही बाजूला व्हा. आम्हाला आमचं काम करू द्या. उगाच आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका. नाही, मी अर्थ नाही अडते तुमच्या कामात, पण तुम्ही थांबा ना, ऐका ना माझं प्लीज. तुम्ही एकदा जगन्नाथशी बोला. हे बघा मॅडम, आता कोणाशी बोलायला वेळ नाहीये. तसंही तुम्हाला याआधी नोटीस पाठवली होती ना, मग दिलेल्या मुदतीमध्ये घर खाली करायला हवं होतं तुम्ही. तुम्ही पाठवली ती नोटीस, पण मुदत संपली आहे का? नाही संपली अजून. मुदत संपायच्या आधीच तुम्ही कारवाई कशी करताय? तुम्ही सांगा ना प्लीज त्यांना. अहो प्लीज नका ना इथे. तुम्ही सामान आणू नका असं बाहेर. थांबा. तुम्ही बोला ना काहीतरी. अहो जरा जगन्नाथ नाही येऊ दे. जगन्नाथ फोनही उचलत नाहीये. असं करू नका हो, ऐका माझं प्लीज. काय? हो, खरं तर मला ह्याबद्दल काहीच कल्पना नाहीये. सारंग सर आल्यावर मी त्यांच्याशी बोलते. हो, तुम्ही मला फोन करणारच आहात ना? ठीक आहे. अहो, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही माझा नंबर कोणाला दिलात का? हा, मी दिला होता. का बरं, काय झालं? अहो, मला एका नंबरवरून सतत फोन येतोय आणि तो माणूस म्हणत होता की मी तुमचा मॅनेजर बोलतोय म्हणून. कोण आहे तो? आणि मॅनेजर वगैरे मला काहीच कळत नाहीये. काय सावली, मीच त्याला नंबर दिला होता. मीच त्याला बोललो की तुला फोन करा. अहो, त्यांनी किती वेळा फोन केलाय मला. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा फोन केलाय. 3दा नाही, बऱ्याच वेळेला आता त्याचा फोन येईल. नंबर सेव्ह करून ठेव. का? कोण आहे तू? सावली मॅडमचा मॅनेजर. माझा मॅनेजर आहे?
अहो पण मी तर घरी असते ना, मग किचन मधल्या कामांसाठी कशाला हवाय मॅनेजर? बस इकडे बस बसा. सावली मॅडम, आता तुम्ही मोठ्या गायिका झालेल्या आहात. बरीच कामं येणार आहेत तुमच्याकडे, बरेच शो येणार आहेत. ते शो सगळे कोण मॅनेज करणार? पैशांचं बोलावं लागेल, व्यवहार असेल. आणि मला माहिती आहे तुला शो मिळाल्यावर तू काय करशील. काय करेन? फुकट करशील शो त्यांचे. फुकट करायचे नाहीये, पैसे घ्यायचे त्यांच्याकडून. आणि तसंही मॅडम मला असं वाटतं की कलाकारांनी ना व्यवहारामध्ये नाहीच पडावं. संबंध खराब होतात. म्हणून हा तिसरा माणूस ठेवलाय. त्याला त्याचं काम करू द्या. तो तुमच्या मॅनेजरचं काम करेल, सगळं मॅनेज करेल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही आधी वर बसा, मला आवाज जाऊ नका करू. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे काही होत नाहीये. मी फक्त तो पडदा पाडलाय. अरे म्हणजे तुझ्यामधला आणि तारामधला पडदा दूर केलाय, बस. बाकी काही नाही. खर तर सावली मॅडम, मलाच तुमच्या मॅनेजरचं काम करायचं होतं. चालेल मला. चालेल, पण काय ना, आयुष्यात या मॅनेजरला पण छोटी छोटी थोडी थोडी कामं असतात ना. म्हणजे माझी काम ठीक आहे. काय आता, आम्ही गरीब तर गरीब, आमची कामं पण काळजी नका करू. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक मॅनेजर ठेवून दिलाय. तो सगळं मॅनेज करेल. उचल उचल, आता फोन बंद नाही राहणार. फोन चालूच राहतील. उचल, मी निघतो. बाय बाय. हॅलो. हॅलो सावली, सावलीकडे सगळा गोंधळ झालाय ग. काय झालं? तुमचा आवाज असा काय येतोय? काय? ऐका, तुम्ही शांत व्हा, मी लगेच येते तिथे. हो ये. काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? डोक्यात जात नाही ती गोष्ट? तुला वॉर्न केलेलं की माझ्यावर नजर ठेवू नकोस, तरी तुझा माणूस माझ्या परिसरात काय करतोय? धन्यवाद तुमच्या फीडबॅकसाठी कस्टमर. नाही, मला कळत नव्हतं ना आमचा माणूस चांगलं काम करतोय की नाही. तो चोख काम करतोय. तुमच्या फीडबॅकमुळे आम्हाला कळलेलं आहे. टिंग टॉंग, 24 तासात तुझ्या दारात उभा राहतो बघ. वाट बघ त्या दिवसाची. तुला मी आत्ताच सांगते, माझ्या नादाला लागू नकोस, लांब राहा माझ्यापासून. आणि या आधी काय काय झालंय हे विसरलास का तू? विसरला असशील तर मी एकदा रिकलेक्ट करून देते तुला. तू आधी एकदा असाच खूप जोरात तोंडावर आपटलायस. तुला पुन्हा मी खोट्यात पाडू शकते, त्यामुळे लांब राहायचा माझ्यापासून. अरे देवा, तुझी स्टोरी अजून तिथेच अडकली आहे का? रिसेंटली स्टोरी माहिती नाही तुला? नाही ऐश्वर्या मॅडम, तुम्ही नाही हो खोटं पाडू शकत आता मला. अरे वा, भलताच कॉन्फिडन्स आलाय तुझ्यात. हा, ही स्टोरी सांगायची राहिली ना. काय झालं, त्या दिवशी आमच्याकडे एक पाहुणा आला होता, टोप्या सदाशिव. तो आला, तो सगळं ओकला घरच्यांसमोर. त्यामुळे सगळे घरचे भडकले तुमच्यावर. आईने तो मला तात्काळ सांगितलं, शोधून काढ ऐश्वर्याला. तेच करतोय मी. टिंग टॉंग. सदाशिव जेलमध्ये होता, मग त्याला बाहेर कोणी काढलं? काय मॅडम, फालतूचा जोक करता काय? मी. तू पण का? कामाचा माणूस आहे, माझा जुना मित्र आहे. काय आहे, मी गद्दारी नाही करत. त्याच्याबरोबर एक डील मारलं, म्हटलं बिल देतो, खरं सांगायचं घरी जाऊन. तो बचा बचा ओकला. राजकुमार, तू माझ्या नादाला लागून खूप मोठी चूक केलीयस. आता तुला ही ऐश्वर्या इझिली सोडणार नाही. आता बघ काय करते मी. ऐका ना, मला सोडू नका. जनावर पिसळलं की तिचा कायमचा बंदोबस्त करायचा असतो. ही स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी काही पण करेल. बंदोबस्त करायला हवा कायमचा.